नमस्कार. आजचा आपला विषय आहे पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये ई-के-वाय-सी कशी करायची. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रोफाईल अद्ययावत कशी करायची. तर या व्हिडिओमध्ये आपण ई-के-वाय-सी काय आहे आणि कशा पद्धतीनं करायची याविषयी आपण सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचं 25/2/2026 रोजी पत्र आलेलं आहे की जो वित्त विभागाचा 27/3/2026च्या परिपत्रकातील सूचनेनुसार अनुषंगाने IIT मुंबई यांनी पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या ई-के-वाय-सी नोंदी सुविधेनुसार जिल्हा परिषद कर्मचारी ई-के-वाय-सी अद्ययावत करण्याबाबत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा 27/3/2026 रोजी GR आलेला आहे आणि त्याच्यानुसार राज्य शासनाने काम पण केलेलं आहे आणि के-वाय-सी पण झालेले आहे. तर या पत्रामध्ये काय दिलेलं आहे की उपरोक्त विषयाच्या अनुसरून कळवण्यात येते की वित्त विभागाच्या संदर्भी पत्रावने सेवा प्रणालीतील वेतन घेणाऱ्या सर्व आरण व संवितरण अधिकारी अधीनस्थ असलेले कर्मचारी यांना 6 एप्रिल 2026 देय मे 26 म्हणजे स्टेटचे कर्मचारी होते त्यांना एप्रिलमध्येच करणं आवश्यक होतं. देयकावर ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची 26 देह मे 26 चे वेतन हरित करण्यात येणार नाही असे आदेशित असून वित्त विभागाच्या सदर पत्रातील आदेश सर्व जिल्हा परिषदांना लागू करण्यात आलेले आहे. जो मूळ वित्त विभागाचा शासन निर्णय आहे त्याच्यातले जे आदेश आहेत ते सर्व जिल्हा परिषदांना लागू केलेला आहे. 2 नंबरचा मुद्दा, त्या अनुसरून ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकरिता पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये ई-के-वाय-सी नोंद अद्ययावत करण्याची सुविधा IIT मुंबई संस्थेकडून विकसित करण्यात आली असून सोबत पंचायत राज सेवा प्रणाली वापरकर्त्याच्या सुलभ वापराकरता ई-के-वाय-सी अद्ययावत करण्याची माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असल्याचे शासनाने कळवलेले आहे. जी के-वाय-सी आपल्याला करायची त्याचं एक मॅन्युअल आणि माहिती पुस्तिका पण आपल्या वेबसाईटवरती अपलोड केलेलं आहे. ती माहिती पुस्तिका पण तुम्ही पाहू शकता. 3 नंबरचा मुद्दा आहे, त्या अनुषंगाने वित्त विभागाच्या संदर्भी शासन पत्रातील आदेशानुसार ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्याकरिता पंचायत राज सेवा प्रणालीतील वेतन घेणाऱ्या सर्व अरण व संवितरण अधिकाऱ्याच्या अधीनस्थ असलेला अधिकारी कर्मचारी यांचे जुलै 2026 देय ऑगस्ट 2026 या वेतनाच्या देयकाच्या अगोदर ई-के-वाय-सीची विविध प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. सदर ई-के-वाय-सी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे जुलै 2026 देय ऑगस्ट 26 चे वेतन हरित करण्यात येऊ नये. तसेच संदर्भी शासन पत्रातील सर्व तरतुदी अनुपालन करण्याबाबत जिल्हा परिषदांतर्गत सर्व संबंधित आरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या स्तरावरून सूचना देण्यात यावे. तर यामध्ये दिलेले आहे जुलै पेड इन ऑगस्ट. तर जुलै महिन्यात आपल्याला के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला जुलै महिना पेड इन ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला जुलै महिन्याचा वेतन किंवा पगार करता येणार नाही. तर जून 2026 मध्येच आपण प्रोफाईल आपण जो मागचा व्हिडिओ टाकलेला आहे की पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये प्रोफाईल अद्ययावत करायची, ती जर तुम्ही प्रोफाईल अद्ययावत करून जर ठेवली तर ई-के-वाय-सी साठी तुम्हाला खूप कमी वेळ लागेल. तर ई-के-वाय-सी करण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे? प्रथम ई-के-वाय-सी करण्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे, तो मी तुम्हाला डिस्प्लेला शो करतो. तर या पद्धतीनं मी तुम्हाला चॅनलच्या लिंकमध्ये उपलब्ध करून देईल फॉर्म. त्यामध्ये अधिकाऱ्याचे नाव, कार्यालय, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखेचा पत्ता, MIRC कोड, IFSC, पॅन कार्ड, आधार कार्ड अशा पद्धतीनं तुम्हाला ज्या बँकेमध्ये आपलं वेतन होत आहे त्या बँकेतच जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायचे आहे. एक्झाम्पल, तुमचं खातं आहे SBI बँकेमध्ये, तर तुम्हाला SBI बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन ई-के-वाय-सी करणं आहे. आता काही कर्मचाऱ्याच्या अलग अलग खाते असतात. जर तुम्ही वेतनासाठी SBIचं खातं दिलेलं आहे आणि अदर बँकेमध्ये जाऊन जर तुम्ही ई-के-वाय-सी केली तर तुमचा आधार सीडिंग त्या खात्याला लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये वेतनासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे वेतनासाठी जो आपण खातं दिलेलं आहे त्याच बँकेमध्ये जाऊन आपल्याला ई-के-वाय-सी करणं आहे. तर हा फॉर्म भरून बँकेवाल्याला देणं आहे. बँकेवाले तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून सही व शिक्का देतील. हा फॉर्म देतील किंवा त्यानंतर SBI वाले अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला ई-के-वाय-सी सर्टिफिकेट देऊ शकतात. तर दोन्हीपैकी कोणताही प्रमाणपत्र तुम्ही आणला असेल आणि तुमचे लेवल 1 जो कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो सबमिट करणं आहे. अशा पद्धतीनं माहिती भरून तुम्हाला सबमिट करणं आहे. तर कार्यालयाने त्याच्यावरती काय काम करायचं या बाबतीत आपण सेवार्थमध्ये दाखवू.
प्रथम तुम्हाला लॉग इन करून घेणं आहे. लॉग इन केल्यानंतर हे तर तुम्हाला जो अलर्ट आहे, महत्त्वाची सूचना, की जोपर्यंत तुमची केवायसी होणार नाही एखादा महिना तरी ही तुम्हाला दिसणारच आहे. तर या ठिकाणी ओके करायचं आहे. तर प्रत्येक स्टेप वाईज मी तुम्हाला सांगत आहे. वर्क लिस्टमध्ये जाणं आहे. वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर इथं अपलोड एम्प्लॉई डिटेल्स केवायसी म्हणून तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे. या ठिकाणी टिक करणं आहे तुम्हाला. टिक केल्यानंतर तुम्हाला कर्मचाऱ्यांची लिस्ट येऊन जाईल. या लिस्टमध्ये तुमचा कर्मचारी सर्च करणं आहे. कर्मचारी सर्च केल्यानंतर इथं नाव येईल. नाव येल्यानंतर या बॉक्सवरती टिक करणं आहे. या ठिकाणी सेवार्थ आय डी, आधार क्रमांक, पॅन, बँक, ब्रांच, IFSC कोड या ठिकाणी दिलेला आहे. जर तुम्ही मागच्या व्हिडिओप्रमाणे जर प्रोफाईल अद्ययावत केलेली असेल तर तुम्हाला काहीच बदल करायची गरज नाही. या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे की इज देअर एनी करेक्शन, म्हणजे तुमच्या बँकेमध्ये आधार आणि पॅनमध्ये काही करेक्शन आहे तर ही सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध आहे. तुम्हाला या ठिकाणी करेक्शन पण करता येईल. पण करेक्शन करायच्या आधी इथे येस करायचं आहे. करेक्शन करता येईल. जर तुम्ही प्रोफाईल जर अपडेट केली असेल तर तुम्हाला काहीच करेक्शन करायची गरज नाही. तरी सुद्धा एकदा तुम्हाला या 4 गोष्टी पॅन, आधार, बँक अकाउंट नंबर, IFSC कोड हे तुम्हाला पडताळणी करून घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी गेल्यानंतर अपलोडचा ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला फाईल KYC म्हणून टाकलं किंवा इथं डायरेक्ट फाईल जरी चूज केली तुम्ही, फाईल चूज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फाईल अपलोड करणं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथं पाहता येईल की फाईल कोणती अपलोड झालेली आहे. फाईल बरोबर PDF अपलोड झाली का ती सुद्धा तुम्हाला चेक करणं आहे. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणं आहे. सबमिट जर केल्यानंतर तुमची अपलोड सक्सेसफुल KYC म्हणून येईल आणि तुमची माहिती लेवल 2 ला हस्तांतरित होईल. आता यामध्ये मी लेवल 2चं पण सांगून देईल. जर लेवल 2 ला तुम्ही असताल तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करणं आहे. लॉग इन केल्यानंतर ओके केल्यानंतर वर्क लिस्टमध्ये पेरोलमध्ये व्हेरीफाईड अपलोड एम्प्लॉई KYC, तर या ठिकाणी अपलोड करणं आहे. तुम्हाला कर्मचाऱ्याची लिस्ट येऊन जाईल लेवल 2 ला, जी की लेवल 1 वाल्याने ट्रान्सफर केलेले आहे. यामध्ये जर तुम्ही कर्मचारी सर्च केला तर या ठिकाणी तुम्हाला पाहावं लागेल. कर्मचाऱ्याची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी अपलोड काही कर्मचारी दिसतील, काही दिसणार नाही. तर अशा ठिकाणी तुम्हाला एखादं समजा ही KYC मध्ये फॉरवर्ड केलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला ती फाईल अपलोड होईल. तर फाईलमधील डाटा आणि जो डिस्प्ले करत आहे तो डाटा मॅच झाला पाहिजे. मॅच झाल्यानंतर या ठिकाणी ओके रिझन वगैरे देऊन तुम्हाला चेकबॉक्समध्ये क्लिक करून अप्रूव्ह देणं आहे. अप्रूव्ह दिल्यानंतर तुमची KYC प्रोसेस पूर्ण होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये KYC करणं आहे, जे की मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त कुणाला अडचण आली तर तुम्ही मला यूट्यूबच्या माध्यमातून, WhatsAppच्या माध्यमातून संपर्क करू शकता. धन्यवाद.